नमस्कार. चला आज एका अशा अद्भुत कथेमध्ये जाऊया जिथे एका अविश्वसनीय एका चमत्कारिक घटनेनं आदी शंकराचार्यांना हिंदू तत्वज्ञानाचं एक महान केंद्र स्थापन करण्याची प्रेरणा दिली. सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाला. कधी विचार केला आहे का की एखादी अगदी लहानशी घटना हजारो वर्षे टिकणाऱ्या परंपरेचा पाया कसा काय रचू शकते? चला, आजची ही कथा आपल्याला बरोबर ह्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. जरा कल्पना करा, आदी शंकराचार्य आपल्या शिष्यांसोबत कर्नाटकातल्या पश्चिम घाटाच्या त्या सुंदर आणि प्राचीन भूमीतून प्रवास करत आहेत. पण हा काही फक्त प्रवास नव्हता, ह्याच्यामागे एक खूप मोठा उद्देश होता. शंकराचार्य एका अशा जागेच्या शोधात होते जी एकदम शांत, पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेली असेल. त्यांना एक असं केंद्र म्हणजे एक मठ स्थापन करायचा होता जिथून अद्वैत वेदांताचं ज्ञान म्हणजेच सगळं जग एक आहे हे सत्य सर्वत्र पसरेल. आणि अखेर त्यांचा हा प्रवास त्यांना पवित्र तुंगा नदीच्या काठावर घेऊन आला. त्यांना जराही कल्पना नव्हती की इथे असं काहीतरी घडणार आहे जे इतिहासच बदलून टाकणार होतं. विचार करा, दुपारची वेळ, सूर्य अक्षरशः आग ओकत होता आणि तुंगा नदीच्या काठची वाळू प्रचंड तापली होती. सगळीकडे एक शांतता पसरली होती, पण ती उष्णतेमुळे आलेली होती. आणि बरोबर त्याच वेळी शंकराचार्यांचं लक्ष एका लहानशा जीवाकडे गेलं. एक गर्भवती बेडकी होती जी प्रसव वेदनेने तळमळत होती. त्या रणरणत्या उन्हात बिचारी पूर्णपणे असहाय्य झाली होती. आणि मग जे घडलं ते पाहून तर सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला असेल. त्या बेडकीजवळ तिचा नैसर्गिक शत्रू एक भला मोठा नाग आला. आता सामान्य परिस्थितीत काय झालं असतं? हा त्या बेडकीच्या आयुष्याचा शेवटचा क्षण ठरला असता, नाही का? पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. त्या नागाने हल्ला करण्याऐवजी काय केलं असेल? त्याने आपला फणा पसरला आणि त्या तळमळणाऱ्या बेडकीवर चक्क सावली धरली, तिला त्या रणरणत्या उन्हापासून वाचवण्यासाठी. जणू काही निसर्गाचे नियमच त्या एका क्षणासाठी बदलले होते. एक अविश्वसनीय दृश्य होतं ते. हे फक्त एक दृश्य नव्हतं, आदी शंकराचार्यांसाठी हा एक दैवी संकेत होता. त्या भूमीच्या पवित्रतेचा आणि करुणेचा एक खोल संदेश होता. ही घटना पाहून शंकराचार्य इतके प्रभावित झाले की नैसर्गिक वैर विसरून दाखवलेली ही करुणा त्यांना त्या जागेचं महत्त्व त्याच क्षणी समजलं. आणि तेव्हाच शंकराचार्यांना साक्षात्कार झाला. ते म्हणाले, ज्या भूमीत नैसर्गिक शत्रूसुद्धा वैर विसरून एकमेकांवर प्रेम आणि करुणा दाखवतात, तीच भूमी अद्वैत म्हणजेच सर्व जीव एक आहेत हे महान सत्य शिकवण्यासाठी सर्वोत्तम आहे. जणू काही त्या भूमीच्या कणाकणातच अद्वैताचं तत्वज्ञान विरघळलं होतं. निसर्गातला तो करुणेचा एक क्षण सनातन धर्मातील एका सर्वात प्रतिष्ठित संस्थेचा पाळा रचणार होता. बस, शंकराचार्यांचा शोध संपला. त्यांनी त्याच क्षणी निर्णय घेतला की आपला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मठ तो ह्याच पवित्र भूमीवर स्थापन होईल. तर मग ह्या शृंगेरी मठाची काही प्रमुख उद्दिष्टे निश्चित करण्यात आली. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेदांताच्या अमूल्य ज्ञानाचं रक्षण करणं. दुसरं मग ते संन्यासी असोत किंवा गृहस्थ, सर्व साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणं. आणि तिसरं, अद्वैत सिद्धांताचा प्रसार करणं, तोही शांती आणि करुणेच्या मार्गाने. जागा निश्चित झाली, उद्देशही स्पष्ट झाला. आता वेळ होती ती मठाच्या प्रमुख देवतेची प्रतिष्ठापना करण्याची. आणि बघा काय सुंदर योगायोग आहे. ज्ञानाच्या सर्वोच्च केंद्रासाठी शंकराचार्यांनी खुद्द ज्ञानदेवता देवी शारदांबा यांची प्रतिष्ठापना केली. म्हणजे ज्ञानाच्या मठात ज्ञानाचीच देवी विराजमान झाली. या मठाला दक्षिणान्माय श्री शारदा पीठम असं गौरवशाली नाव देण्यात आलं, जे आजही तितक्याच श्रद्धेने आणि आदराने ओळखलं जातं. एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. इथली माहिती ही आदिशंकरांच्या दिव्य जीवनाची केवळ एक झलक आहे. त्यांच्या जीवनातील घटनांचा हा काही संपूर्ण वृत्तांत नाही. अधिक सखोल माहितीसाठी मूळ ग्रंथांचा अभ्यास करावा असं आम्ही नक्की सुचवू. आपण सर्वांनी वेळ काढून हे पाहिलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे जिथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि गुजरातीमधून आध्यात्मिक ज्ञान सामायिक करतो. आणि हो, लवकरच आणखी प्रमुख भाषा येत आहेत. आमचा उद्देश हाच आहे की सनातन धर्माचे हे कालातीत ज्ञान सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचावं. आमच्या चॅनलवर आपल्याला श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनामम, दैवत्यनकुरल म्हणजेच देवाचा आवाज, सौंदर्य लहरी, आदिशंकरांचा दिव्य अवतार इतकंच नाही तर बंगाल आणि महाराष्ट्रातील महान संतांच्या जीवनावर आधारित दररोज नवनवीन माहिती मिळत राहील. जर ही माहिती आपल्याला मौल्यवान वाटत असेल
तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमच्या दररोजच्या नवीन माहितीबद्दल लगेच कळेल. आणि हो, हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि आपल्या समुदायासोबत लाईक शेअर करून प्रसारित करायला विसरू नका. चला तर मग आपण सर्व मिळून सनातन धर्माचा हा प्रकाश असाच तेजस्वी ठेवूया. हरिओम.